यानंतर आपण थेट जाणार आहोत दिल्लीमध्ये, कारण अर्थसंकल्प घेऊन निर्मला सीतारामन या समोर आलेल्या आहेत। वित्त मंत्रालयातून त्याच्या बाहेरून आपण ही खास दृश्य पाहतोय। आज देशाचा अर्थसंकल्प मांडला जातोय। नवव्यांदा निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। लाल कलरचा ही आपण म्हणू शकतो एक प्रकारे लॅपटॉप बॅग आहे त्यांच्या हातात, कारण डिजिटल स्वरूपात आता हा अर्थसंकल्प मांडला जातोय। एक प्रथा असते की लाल कलरच्या ब्रीफकेस मधून सुटकेस मधून कायमच हा अर्थसंकल्प अशा रीतीने समोर आणला जातो, मात्र आता डिजिटल स्वरूपात हा अर्थसंकल्प मांडला जातो। त्यामुळे लाल रंगाची लॅपटॉप बॅग हातात धरत आता निर्मला सीतारामन बाहेर येताना दिसतात। निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सगळ्यांना दाखवलेला आहे आणि त्यानंतर राष्ट्रपती भवनाकडे त्या मार्गस्थ होत आहेत। राष्ट्रपतींना त्या भेटतील आणि त्यानंतर 10:15च्या सुमारास केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। कॅबिनेटच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर 11 वाजता निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करतील। अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी ही लाल लॅपटॉप बॅग आपण पाहतोय। निर्मला सीतारामन नवव्यांदा हा अर्थसंकल्प सादर करतील। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आता पुढचा हा सगळा कार्यक्रम कसा असणार आहे? निर्मला सीतारामन या अर्थ मंत्रालयातून बाहेर पडल्या। प्रथेप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी आता अर्थसंकल्प हा राष्ट्रपतींना दाखवलेला आहे। म्हणजे आजवरची ही प्रथा होती की दरवेळी केंद्रीय अर्थमंत्री हे संकल्प कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी नेण्याआधी तो राष्ट्रपतींना दाखवला जातो। राष्ट्रपतींच्या संमतीने नंतर तो कॅबिनेट समोर ठेवला जातो। त्यामुळे आता राष्ट्रपती भवनामध्ये निर्मला सीतारामन यांनी ही प्रक्रिया पार पडलेली आहे की अर्थसंकल्प त्यांनी राष्ट्रपतींना संमतीसाठी दाखवलेला आहे। त्यानंतर आता लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये या अर्थसंकल्पाला औपचारिक मान्यता दिली जाणार आहे कॅबिनेटची आणि त्यानंतर हा अर्थसंकल्प संसदेसमोर मान्यतेसाठी ठेवला जाईल लोकसभेच्या समोर। आपल्याला सर्वांना माहिती आहे की अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला सीतारामन यांची सलग 9वी वेळ आहे। स्वतंत्र भारताच्या इतिहासात त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केला आहे की सलग 9 वेळा अर्थमंत्री म्हणून त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये काय असणार याकडे सगळ्या जगाचं भारताचं सर्वांचं लक्ष असतो की याचे परिणाम त्यानुसार जवळपास आपल्या सगळ्याच नक्कीच सोमेश, खरं तर या अर्थसंकल्पामध्ये काय असणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। मात्र काय अंदाज आहे, कुठल्या मोठ्या घोषणा होऊ शकतात, कोणत्या क्षेत्रासाठी भरीव तरतूद आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळू शकते? नक्कीच यंदाचा अर्थसंकल्प हा अधिकाधिक अपेक्षा आहे की या अर्थसंकल्पात सर्वसाधारणपणे या संपूर्ण आजवरच्या आपल्या इतिहासातल्या आणि आता कुठल्याही प्रकारची निवडणूक नाहीये, त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा पायाभूत सुविधांवरचा खर्च जास्त असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। स्टँडर्ड डिडक्शन वाढवलं जाईल आणि त्यामुळे ज्या एकूण इन्कम टॅक्स मध्ये जी सूट 12 लाखांपर्यंतची दिली गेली होती पुढल्या आर्थिक वर्षासाठी ती कदाचित अधिक अजून वाढवली जाईल, 1 ते 1.5 लाखांनी वाढवली जाईल अशी अपेक्षा आहे। कपल टॅक्स जाईल भारतात पहिल्यांदा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, कारण कपल टॅक्सेशन आजवर कधी भारतामध्ये नव्हतं। काही इतर देशांमध्ये अशा स्वरूपाची कल्पना आहे की पती आणि पत्नी दोघांच्या एकत्रित उत्पन्नावरती काही स्वरूपाचे स्लॅब बनवून त्यानुसार टॅक्स लावला जातो। तर त्याशिवाय जीएसटीच्या बाबतीमध्ये काही प्रकारच्या वेगळ्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केल्या जाणार आहेत का? आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये काही विशेष तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली जाणार आहे का? आणि सर्वाधिक म्हणजे एक नेहमी म्हटलं जातं की जेव्हा निवडणुका येणार असतात किंवा कोणत्याही निवडणुका जवळ आलेल्या असतात तेव्हा एक प्रकारचा पॉप्युलिस्ट अर्थसंकल्पाची अपेक्षा लोकांनुनय करणाऱ्या अर्थसंकल्पाची अपेक्षा केली जात असते। पण सध्या आपल्याला असं अपेक्षित आहे की हा अर्थसंकल्प हा संतुलित असेल, फिस्कल डेफिसिट म्हणजे तूट देखील मर्यादित ठेवणारा अशा स्वरूपाचा हा अर्थसंकल्प असेल आणि त्याशिवाय या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सध्या जी जागतिक बाजारपेठांमधील अनिश्चितता आहे आणि जागतिक संपूर्ण इतर देशांमध्ये सुद्धा ज्या प्रकारे एक आर्थिक अनिश्चिततेतून आणि बऱ्याच ठिकाणी मंदी सदृश्य परिस्थितीतून इतर अर्थव्यवस्था जात असताना भारताची अर्थव्यवस्था सध्या आहे त्या धैर्याला अधिक प्राधान्य दिलं जाईल
असं वाटतंय. नक्कीच. मात्र सोमेश, या लाल पोतडीतून महाराष्ट्राच्या वाटेला नेमकं काय येणार आहे याकडेही सगळ्यांच्या नजर असणार आहेत. या संदर्भातले अपडेट जाणून घेतच राहू, कारण आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण अर्थसंकल्प सादर केला जातो आणि आपण पाहतो निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनाकडे मार्गस्थ होत आहेत. धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींची मंजुरी मिळेल आणि त्यानंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्यानंतर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर 11 वाजता निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनाकडे मार्गस्थ झालेत. आपण थेट दृश्य पाहतोय. वित्त मंत्रालयातून त्या बाहेर पडलेल्या आहेत आणि त्यानंतर राज्यमंत्री, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि त्यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनाकडे मार्गस्थ झाले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.